कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हा हा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा दे निवार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम काळी बाजू कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम निर्वैर भावे सर्वभूता सवे निर्वैर भावे सर्वभूते सवे निर्वैर भावे सर्वभूता सवे निर्वैर भावे सर्वभूते सवे साधन बरवे हेची एक साधन बरवे हेची एक साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण नारायण तरीच अंगीकार करील नारायण नारायण बडबड तो सीन येणे विन सोय रे पिशुन समानची घडे सोय रे पिशुन समानची सोय रे पिशुन समानची घडे पिशून समानची घडी चित्त पर ओढे उपकारी पर ओढे परोपकारी चित्त पर ओढे परोपकारी तरीच अंगीकार करील नारायण सार सरी नारायण तरीच अंगीकार करील नारायण सार सरी नारायण बडबड तो तीन येणे विन बडबड तो सीन येणे विन बडबड तो सीन येणे विन का म्हणे चित्त झाली आ निर्मळ चित्त झाली या निर्मळ झाली आ निर्मळ चित्त झाली या निर्मळ तरीच सकळ केले होया येणे होया तरीचा सकाळ येणे होया अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण बडबड तो सीन येणे विण बडबड तो सीन येणे विण हा विठोबा रखुमाई टाळी वाजवा मायबाप टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा हा हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठला 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री सद्गुरु जोग महाराज की भैरवनाथ महाराज की छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की विठाला 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 हा हा विठाला 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 टाळी 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 विठ्ठल विठ्ठल निर्वैर भावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण सोय रे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री सद्गुरु जोग महाराज की भैरवनाथ महाराज की निर्वैर भावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोशी नयने वीण सेवेकरता निवडलेला हा अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्यानं कसं वागावं याचं यथार्थ मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे विठाला 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 आज मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलेला आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. हा अभंग जवळपास इथं बसलेल्यांच्या लाईव्ह ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्या पाठ असेल असं मात्र काही नाही, पण कमीत कमी कानावरून तरी हा अभंग आला असेल. या अभंगाची सुरुवात फार सुंदर आहे. या अभंगाला सुरुवात करत असताना तुकोबारायनं शब्द खर्च केलेत. निर्वैर भावे सर्व भूतासवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबडतोसी नयने वीण. आज तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायचं असं म्हणणं आहे, देवानं आम्हाला आपलं म्हणावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय म्हणले थोड्या थोड्या गोष्टीचा बदल करावा लागेल. मग काय बदल करावा लागेल तोच बदल या अभंगात सांगितला आहे. विठाला प्रत्येकाची धाव या जीवनामध्ये या मृत्यू लोकामध्ये जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे प्रत्येकाची धाव ते साध्य गाठण्याकरता प्रत्येकाची धाव आहे. साध्य आणि साधन. साध्य गाठण्याकरता त्याला कशाची आवश्यकता असते गिरी महाराज? साधनाची आवश्यकता असते. पक्वास जर मिळवायचा आहे
पक्वाज हा गुण जर आपल्याला संपादन करायचा आहे तर त्याच्याकरता सुद्धा साधन लागतं. काय साधन लागतं? तर त्याच्याकरता पक्वाज हे साधन आहे. गुण मिळवण्याकरता साधन लागतं, तसं देव मिळवायचं आहे त्याच्याकरता साधन आहे. मग काय साधन आहे? तर आजच्या अभंगामध्ये तुकोबारायानं ते साधन सांगितलं. या अभंगामध्ये तुकोबारायांना साध्य साधन भाव संबंध साधवला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. काहीतरी मिळवायचंय, काहीतरी प्राप्त करायचंय, काहीतरी ध्येयाच्या शिखराला पोहोचतच व्हायचंय, हा विचार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. पण त्या ध्येयाच्या शिखराला हात लावून आपल्याला वापस येण्याकरता जी आवश्यकता आहे ती आवश्यकता खऱ्या अर्थानं तुकोबारायाने या अभंगामध्ये सांगितली आहे. सुरुवातीलाच या अभंगामध्ये तुकोबारायाने शब्द वापरलाय निर्वैर. काय शब्द वापरलाय? निर्वैर. आता तुम्ही सर्व शहाणी माणसं आहेत. निर्वैर या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? निर्वैर या शब्दाचा अर्थ काय आहे? वैर हा शब्द काय आहे? त्याचा विरोधार्थी शब्द आहे. मग निर्वैर या शब्दाचा अर्थ काय होतो आणि वैरी या शब्दाचा अर्थ काय होतो? जाऊ द्या, वैर नाही कळालं, वैरी कळतंय. वैरी वैरी म्हणजे दुश्मन. हा, आज तुकोबारायचं प्रखड या अभंगातलं असं म्हणणं आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवन जगत असताना जर ध्येयाच्या शिखराला जर गाठायचं असेल, आनंद या तत्वापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, याच्यापेक्षा खाली जाऊन सांगू, तुम्हाला गावात जर लोकांनी मानावं असं जर वाटत असेल तर एकच काम करा. काय काम करा म्हणले ते काम असं आहे, फक्त निर्वैरतेचं तुमचं जगणं असलं पाहिजे. निर्वैरता म्हणजे काय? तर निर्वैरता म्हणजे या जगाकडे पाहत असताना आपल्या दृष्टीमध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये कुणाच्याच संबंधामध्ये थोडा सुद्धा काय नसला पाहिजे? बोला बोला, तिरस्कार नसला पाहिजे. हा, अंतःकरणामध्ये जर ज्या दिवशी तुमच्या तिरस्कार अंतःकरणामध्ये येईल, मला वाटतं जवळचे सुद्धा सोडून जात असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना असं जगायचं जीवन, असं जगायचं की कुणीच म्हटलं नाही पाहिजे की हा माणूस लोकाचा आहे. हा, प्रत्येकानं अहो रामभाऊ म्हणले, रामभाऊ आमचाच माणूस आहे. म्हणले श्यामभाऊ, काय खरं आहे त्या श्यामभाऊचं? श्यामभाऊला काय खरं म्हणतात आणि रामभाऊला म्हणतात आमचाच माणूस आहे. हे दोघंही माणसंच आहेत. रामभाऊ माणूसच आहे आणि श्यामभाऊ सुद्धा माणूसच आहे. पण एकाला आपलं म्हणलं जातंय आणि एकाला आपलं नाही म्हटलं जात, परक समजलं जातंय. काय कारण आहे याचं? कारणे द्या. याचं एकच कारण आहे. काय? या दोघाच्या वागण्यातला आपल्याला डिस्टन्स पाहायला मिळतोय. रामभाऊ आपला मानला जातो का? तर रामभाऊचं वागणंच असं आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, 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 कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. परम सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, भक्त भागवत. हे जीवन जगण्याचं वर्म आहे गणेश महाराज. काय वर्म आहे? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. का मच्छर? मत्सर वेगळा आणि मच्छर वेगळा. बघा, मच्छर एकदाच चावतो, लक्षात आलं तर बघा तुमच्या. मच्छर हा माणसाला एकदाच चावतो, पण मत्सर असा आहे, हा सारखा त्याच्या हृदयामध्ये असा घर करून थांबलेला आहे. तो प्रत्येक माणसाला दिसता क्षणी चावतो. याचं नाव काय आहे? मत्सर. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबारायचं स्पष्ट म्हणणं आहे की जगताना असं जगायचं. रामभाऊ आपला म्हणला जातो का? तर त्याच्या वागण्यातला फरक आणि श्यामभाऊच्या वागण्यातला फरक आहे. हा, रामभाऊच्या वागण्यातला फरक आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, आणि श्यामभाऊचा वागण्यातला असा फरक दिसून येतो आपल्याला. काय?
जाय तिकडे पिढी लोका. हा तुकोबरायचं प्रमाण आहे बरं. जाय तिकडे पिढी लोका, दिसला की त्याला नीट बोलणार नाही. गणेश महाराजांना किती छान गाऊ द्या ना, काय येतं त्या गणेश महाराजाला? इथं चुकतंय आपलं. लक्षात येते का बघा तुमच्या? तुम्ही ज्या दिवशी म्हणू शकता हा गणेश महाराज तुमच्यासारखा गायक जगात कुणीच नाही, मला वाटतं त्या गणेश महाराजालाही समाधान वाटतंय. आणि त्याच्यापेक्षा पुढचं बोलू का, त्यांच्या घरचे सुद्धा समाधानी राहतात. विठाला 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 विठाला. हा याचं नाव आहे निर्वैरता. आज मी तुम्हाला फक्त निर्वैरता या शब्दावर बोलणार आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. जगामध्ये जीवन जगत असताना असं वागणं असावं की आपला कुणीच्या जगामध्ये तिरस्कार केला नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी आपला तिरस्कार लोक करायला लागताना महाराज, मला वाटतं ज्ञानोबा म्हणले त्या दिवशी तुमच्या जगण्यात काही अर्थ नाही. जगणार आणि तोपर्यंतच जगायचं व्यवहारामध्ये. ज्ञानोबा म्हणले जियलेनी तोवरीची जियावे, अपकीर्ती अंगान शिवे. ज्ञानोबा म्हणले जगणारानं तोवरच जगायचं की जगामध्ये आपला अपमान झाला नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी जगामध्ये आपला अपमान होईल, ज्ञानोबा म्हणले त्यानं त्या दिवशी जगू नये. त्यानं काय करावी? ज्ञानोबा म्हणले त्यानं आत्महत्या करावी. हा आता तुम्ही म्हणाल तू आत्महत्या करायला सांगायला आला काय आम्हाला? आत्महत्या म्हणजे काय ऐका. आत्महत्या या शब्दाचा अर्थ सांगतो. तुम्ही आता त्याचा अर्थ वेगळा काढाल हा मला असं वाटतंय बरं, पण त्याचा अर्थ असा आहे ऐका. आत्महत्या म्हणजे एखाद्या सासूबाईनं जर सुनबाईला हाक मारली, गणेश महाराज सुनबाई, आणि आतून जर त्या सुनबाईनं म्हणून आवाज आला ना आतून सुनबाईचा, आत्या बोला जी काय काम आहे, तर त्या सासूबाईनं समजून जायचं घरात अजून बजेट आपलं, बोला 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 बरं आहे. पण ज्या दिवशी सासूबाई म्हणाल सुनबाई, आणि आतून जर आवाज आला ना काय लावलंय व टोय 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 टोय, माणसाला साखर झोप लागली, तर मला वाटतंय आता त्या सासूबाईनं जगू नये. हा आता तिनं जगू नये. आता काय करावं? ज्ञानोबा म्हणले तिनं आता आत्महत्या करावी. हा संभावतस्य चाकीर्तीर मरणात अतिरिच्छते या श्लोकावरच्या वव्या वाचा तुम्ही. ज्ञानोबा म्हणले आता तिनं जगू नये. काय करावं? मरावं म्हटले. मरावं. तुम्ही म्हणाल मरावं? महाराज 4 दिवस भेटले तर जगू द्या सुखाने, आम्हाला काय मारताय का? मरावं म्हणजे काय करावं? आता त्या सासूबाईनं एकतर तिच्या वागण्यात तिनं बदल करावा. वाक्य अंडरलाईन करून घ्या. एकतर तिने वागण्यात बदल करावा, नाहीतर मग त्या सासू पदाला तिनं राजीनामा द्यावा. लक्षात येते ना तुमच्या? सासू पदाला राजीनामा देणं म्हणजे आत्महत्या करणं आहे. विठाला 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 विठाला. हा म्हणून जगताना असं जगायचं की आपल्याकडं कुणाचं बोट आलं नाही पाहिजे. हा इतकं सुंदर जगलं पाहिजे माणूस. जोपर्यंत लोक आपला स्वीकार करतात तोपर्यंत आपण समजून जायचं आपलं वागणं अजून व्यवस्थित आहे. पण ज्या दिवशी लोकातून तिरस्काराची भावना आपल्या कानावर ज्या दिवशी येईल त्या दिवशी ज्ञानोबा म्हणले त्या जगण्याला अर्थ नाही. हा मग ही तिरस्कार लोकांचा आपल्यापर्यंत येतो. काय येतो? तर त्याचं हेच उत्तर आहे काय? आपल्या अंतःकरणाची शुद्धता नाही. शुद्धता नाही म्हणजे प्रत्येकाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. प्रत्येकाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये तिरस्कार आहे. जोपर्यंत तिरस्कार जात नाही तोपर्यंत आपल्याला लोक स्वीकारत नाहीत. तुकाराम म्हणले हे जावं लागतं. तुका म्हणे भेदाभेद, आणि पुढं काय बोला? गेला वाद खंडोनी. हा हे हृदयीचे ते हृदयी घातले. लोक म्हणतात ना महाराज मला त्याच्याशिवाय करमतच नाही. 2 मित्र जर असतील तर म्हणतात त्याच्याशिवाय मला करमत नाही. का करमत नाही? तर त्याचं कारण आहे त्या दोघाचा काय झालाय? बोला बोला बोला. जीव मिळलाय. जीव ऐकताय ना तुम्ही? आणि एकदा का जीव मिळला ना तर मला वाटतंय मग ते काही केले तुम्ही तोडीता तुटत नाही आणि जाळीता ते जळत नाही. त्याचं नाव प्रेम आहे. तुम्हाला जर वाटत असेल मला जगाने माझ्यावर प्रेम करावं तर तुमच्या वागण्यामध्ये हा बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल? प्रत्येकासोबत गोड बोलावं लागेल. हा तुम्हाला गोड तुम्ही जर समाजासोबत राहिले तर तुम्ही थोडे जरी बाजूला गेले ना तर समाजाला तुमचा विरह झाल्याशिवाय राहणार नाही. हा गवळणी आणि गोपगडी यांचं जर पाहिला विचार केला तर एवढं एकाग्रता यांची होती. का? तुका म्हणे भेदाभेदन गेला वाद खंडोनी. दोघाच्याही अंतःकरणाची स्थिती एक झालेली होती. थोडा जरी भगवान परमात्मा इकडे तिकडे गेला तर करमायचं नाही त्यांना.
लगेच त्या म्हणायच्या, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी ही अंतकरणाची स्थिती आहे. कान्हया रे जग जेटीन देई भेटी एक वेळा. एकदा आतापर्यंत आमच्या सोबत होता, येतवरी होता संग, अंग अंग लपविले. तुकोबराय म्हणले एवढंच नाही, तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगी अंतरला. हा, थोडा जरी त्यांना त्या भगवंताचा वियोग जर झाला तर त्यांना करमायचं नाही. का तर याचं एकच कारण आहे, त्या दोघांची काय झालती, हा याला म्हणायचं एकात्मता आणि हे एक रूपता आज तुकोबराय सांगतात. आणि ही एक रूपता येण्याकरता कसं वागणं पाहिजे तर शब्द वापरलाय निर्वैरतेचं वागणं पाहिजे. हा, कोणाला तोंड टाकून बोलायचं नाही, कोणाला हृदयाला लागल असं बोलायचं नाही, कोणाचे बांध हे पटकन कळलं तुम्हाला आहे का नाही, कोरायचे नाही, हा अजिबात करायचं नाही. बरं मला सांगा, या वादातून तुमच्या हाताला काय लागतंय सांगा बरं. हाताला काही लागत नाही याचं सोडून द्या, पण आयुष्यभर जेलमध्ये सडत पडावं लागतंय हेच हाताला लागतंय. हा, कारण वादातून आतापर्यंत कुणाचं चांगलं झालेलं नाही म्हणून अंकोलीकराचं होणार आहे. बोला, अंकोलीकराचंच काय हा प्रश्न मला विचारा ना. महाराज तू जर भांडला तर तुझं कल्याण होईल का? हा, वाटुळच. म्हणून वाद चांगला नाही, वाद करायचा नाही. आज तुकोबरायचं तेच आग्रहाचं सांगणे, भांडण करत बसू नका. हा, अजिबात भांडण करायचं नाही. काय कायला लय नाद कशाचा, भांडणाचा. तुमचं काय आमच्यात बी तेच आहे ना, माझी चाल म्हणला भाजण्या आहे का नाही. आणि मग मी रोज चाल म्हणत होतो ते माझीच चाल का म्हणून म्हणला. तुझ्या नावची ती रजिस्टर झालेली का त्या चालीची. म्हणजे एका भजनाचे 4-4 भजनं होते. कशामुळं? माझी चाल म्हणला आणि मला पकवाज वाजायला बसायचं होतं तर ते तूच कस काय बसला. तुकोबराय म्हणले हे करू नका. हा, इकडे यायचंय ना तर सगळ्यांना एका जीवानं राहा. हा, वारकरी संप्रदाय तोच शिकवतो. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, भलती नारी नर, भलती नारी नर. शब्द तुकोबराचे यारे लहान. पुन्हा काय म्हटले? थोर. लहान म्हणजे वयानं लहान असं तर आहेच, पण तुम्ही ज्ञानाने जरी लहान असाल तरी सुद्धा तुम्ही या. का तुकोबराय म्हणले नाही 10-5 अभंग पाठ असले तर या, नाहीतर तुम्ही इकडे येऊ नका. असं नाही, सगळ्यांचा स्वीकार केला. हा, सगळेजण या आणि येऊन काय करा, भांडण करा म्हटले का? गात जागा, 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 गात जागा. प्रेम मागा
जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा इथं येऊन खात जागा नाही म्हटले संप्रदायामध्ये आले काय करा गात जागा आणि पुढं प्रेम मागा का भात मागा विठ्ठला इथं येऊन भात खायचं नाही त्याला प्रेमाची मागणी करा प्रेमाची मागणी का करतायत तर प्रेम एकदा निर्माण झालं की अंतकरणाच्या पटलावरती ते अंतकरण शुद्ध होतं. प्रेम सुख देई वा, वा. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान. देवा फक्त एवढंच दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई का देई तर त्याच्याशिवाय काय नाही म्हटले समाधान नाही समाधान म्हणजे सुख समाधान म्हणजे आनंद समाधान म्हणजे आम्हाला काय माहिती म्हणा आहे का नाही हा समाधान म्हणजे त्याला प्राप्त झाल्याच्या नंतरची जी अंतःकरणाची जी स्थिती होत असते ती स्थिती ज्याला मृदू स्थिती म्हणतात कोणती स्थिती मृदू म्हणजे लोण्यासारखी स्थिती होत असते आणि लोण्यासारखी स्थिती जी आहे ना मला वाटतं ती फार कोमल आहे लोण्याला हात जरी बोट जरी लागलं तरी त्याला काय होतं बोला बोला खड्डा पडतो लोखंडावर घाव जरी घातला बोला की चांगला मोठ्याने घालावं लागतं तेव्हा खड्डा पडतं आहे का नाही हा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुकोबर आहे म्हणले अंतकरण लोण्यासारखं झालं पाहिजे काय काय लोक बोलतात बघा आमच्या त्या माणसाचं काळीज म्हणजे कशासारखं आहे दगडासारखं आहे दगडासारखं संप्रदायात दगडासारखं काळीजाचे माणसं चालत नाहीत संप्रदायामध्ये कशा काळजाचे माणसं चालतात लोण्याच्या काळजासारखे लोण्याच्या काळजासारखे आणि आज तुकोबरायचं म्हणणं तेच आहे तुम्ही दगडाच्या काळजाचे होऊ नका तुम्ही लोण्याच्या काळजाचे व्हा विठाला 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 म्हणजे लोण्याचं काळीज होण्याकरता काय करावं लागेल महाराज तर महाराज म्हणले तुम्हाला काही बदल करावे लागतील आणि तेच बदल काय बदल करावा लागेल म्हणले एकच बदल करा काय म्हणले फक्त लोकांसोबत प्रेमाने वागा हा निर्वैरतेचं तुमचं जीवन असावं कोणासोबत भांडण करायचं नाही तंटा करायचं नाही वाद घालायचा नाही तोंड टाकून बोलायचं नाही ह्याची त्याची वाट्यावर उपनीत बसायचं नाही लक्षात येते ना तुमच्या हा आपल्याला लय नाद कशाचा उपनायचा हा ते गावाकडे असतं बघा वटा कोणता वटा म्हणतात त्याला आमच्याकडे त्याला कुत्सर वाटा म्हणतात तुमच्याकडे कोणता वाटा म्हणतात की ज्या वट्यावर अख्ख्या गावाचं धुणं धुतलं जातं त्या वट्याला कुत्सर वाटा असे म्हणतात तुमच्याकडे म्हणतात का असं हा की त्या वट्यावर सप्ताह होऊन द्यायचा का नाही होऊन द्यायचा ही आदल्या दिवशी ज्या वट्यावर चर्चा केली जाते त्या वट्याचं नाव कुत्सर वाटा लक्षात येते ना तुमच्या हा म्हणून तुम्हाला कुत्सर वाट्यावरलं व्हायचंय का वारकरी संप्रदायाच्या वाट्यावरलं व्हायचं हे तुम्ही ठरवायचं हा तुम्ही जर कुत्सर वाट्यावरले झाले तर तुमच्या जीवनामध्ये कधीच आनंद येणार नाही कधीच आनंद येणार नाही आनंद तुम्हाला पाहिजे ना बस तुम्ही कुत्सर वाट्यावर जाऊ नका या वाट्यावर या कोणत्या हे जे वाटा तयार केलाय ना हा या वाट्यावर ज्या दिवशी तुम्ही याल मला वाटतंय त्या दिवसापासून तुमच्या आनंदाचे दिवस चालू व्हायला सुरुवात होतील हा आनंदाचे दिवस चालू व्हायला सुरुवात होतील पण इकडं येऊ वाटत नाही गणेश महाराज एक तरी बोंब आहे का मला सांगा खरं आवडत आहे का खोटं आवडत आहे लोकाला खोटं आवडत आहे लटिके ते रुचे आणि साच कोणानं पटे खरं आवडत नाही पण खोटं मात्र हा आवडतं म्हणून इकडं काय आहे काय कशाला बोलवता महाराज इकडं तर तुकाराम महाराज म्हणले इकडं काय आहे काय नाही ते सांगा म्हणले काय आहे अरे म्हणले इकडं नुसतं आनंदच आहे ना तुम्ही दिवाळीला लाडू खाता कशाचे डाळीचे आजूक गऱ्याचे आजूक रवे काय महाराज आहे का नाही काय किती प्रकार आहेत त्या लाडूचे
तुम्ही ह्याचे लाडू खातायत, पण तुकाराम महाराज म्हणले अरे इकडे या, हा तुम्हाला सुद्धा लाडू भेटतील म्हणले. पण कशाचे? म्हणले आम्ही जे लाडू खातो ते तुम्हाला लाडू खायला मिळणार. म्हणले तुम्ही कोणते लाडू खाता तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराज म्हणले आम्ही जे लाडू खातो ते आनंदाचे लाडू खातो. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. हा, आणि हे जर तुम्हाला लाडू खायचे असतील तर लोकाचा द्वेष करायचा नाही, कारण या द्वेषानं आतापर्यंत कुणाच्याच पदरामध्ये काही पडलं नाही. कोणाच्या पदरात पडलंय तुमच्या सांगा बरं? सकोबाई, ठकोबाई, गंगूबाई एखादी बोट वर करा आणि म्हणा महाराज मी दररोज भांडते आणि मला इतका आनंद निर्माण होतो, मला एवढा आनंद होतोय, मी आज आनंदी आहे. तुम्हाला भांडण्यापुरता तुम्ही 5 मिनिटं क्षणिक आनंद बाळगू शकता, त्याचा क्षणिक आनंद तुम्ही घेऊ शकता. आज मी रामला असं बोलताच आलं नाही हो त्याला. हा, काय बोलतोय तो निशब्द करून टाकलं मी त्याला. तुझा तो क्षणिक आनंद आहे, पण त्या रामचं जे अंतकरण दुखावलेलं आहे ना, त्या दुखावलेल्या अंतकरणातून जे निघणारी जी ऊर्जा आहे, जे निघणारं जे वलय, त्याला आपल्याकडे त्याला म्हणतात शाप. काय म्हणतात? जाऊ दे, हे नाही कळालं तर त्याला म्हणतात तळतळाट. हा, आणि त्यातली त्यात आमच्या माता माऊल्या तर लय भारी तळतळाट देतात. तुझं हा, तुम्हाला हसू आलं. हे बोट काय एकदा मोडले न त्याचा आवाज जर आला ना, समोरच्याचं घर जर सुधारलं तर कीर्तन करायला सोडून देईन. विठाला 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 विठाला. जीवनामध्ये कुणाचा हळहळाट तळतळाट घ्यायचा नाही. हा, अजिबात कुणाला काहीच बोलायचं नाही. सरळ पद्धतीनं आपलं जीवन असलं पाहिजे. किती महाराज मी लय टाळ वाजवतो, मी लय कीर्तन करतो, फेटा बांधतो, दररोज मला 4 कीर्तन आहेत. हा, तू कीर्तन करतो का फेटा बांधतो का टाळ वाजवतोस का किलोचा टाळ छटाकावर आणलाय, याच्याशी काही घेणं देणं नाही. पण घेणं देणं याच्याशी एखाद्याच्या अंतकरणाला जर दुःख झालं आणि त्याचं दुःख पाहून तुझं अंतकरण जर डबल दुखावत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा सुखी आणि आनंदी माणूस जगात दुसरा कोणताच नाही. हा, कोणताच माणूस जगात दुसरा कोणता नाही. पण हीच प्रक्रिया आपल्याकडून घडत नाही, आणि ही प्रक्रिया घडावी म्हणून आज तुकोबरायचा अट्टहास आहे. विठाला 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 विठाला. हा, नका करू वाद. काय वादानं काय पदरामध्ये पडत नाही. आणि एक सांगू तुम्हाला, जिथं वाद होतो, थोडंसं बारकाईनं माझं ऐकलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल, जिथं जिथं भांडण उफाळून येतं, जिथं जीव घेण्या वाद निर्माण होतो, जिथं काही घरामध्ये फाशी घेऊन मेली लोक, कुणी विहिरीत उडी टाकून मेलं, कुणी जाळून घेतलं, हे असा वाद इथपर्यंत गेला की आपण समजून जायचं की हे 2च कारणामुळे या घरामध्ये वाद पेटलाय. आणि एक सांगू का, जगामध्ये कुठलंही भांडण घ्या, पुराणातलं भांडण घ्या, नाही तर तुमच्या घरातलं भांडण घ्या. तुमच्या कशाला, तुम्ही म्हणाल तुझं कसं आहे, माझ्या बी घरातलं घ्या. कुणाच्याही घरातलं भांडण घेतलं तर भांडण फक्त गणेश महाराज 2 गोष्टीमुळं उफाळून येत आहे. किती गोष्टीमुळं? 2 गोष्टीमुळं रामबुवा, फक्त 2 गोष्टीमुळं. जगामध्ये अजून 3री गोष्ट तयार झालीच नाही की ते त्याच्यामुळं भांडण उफाळून आलंय. जिथं जीव घेण्या वाद निर्माण होतो, त्या वादाच्या बुडाला जर तुम्ही शोध करत 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 जर गेले ना, तर तुम्हाला फक्त 2च कारण सापडते भांडणाला. काय कारण आहे? तर कारणाचे नावं सांगतो ऐका. पहिलं कारण आहे कनक, आणि गणेश महाराज दुसरं कारण आहे कामिनी. लक्षात येते ना तुमच्या? कनक म्हणजे तुमच्या नाकात, गळ्यात, कानात आहे का? कनक म्हणजे सोनं, आणि कामिनी म्हणजे स्त्री. जिथं जीव घेण्या वाद उफाळून येतो गणेश महाराज, तिथं एवढे 2च कारण आहेत गणेश महाराज रामबुवा. कोणते कोणते? एक तर सोन्यामुळं, प्रॉपर्टीमुळं, पैशामुळं वाद उफाळून येतोय, आणि दुसरी गोष्ट लय जर उफाळून आला तर 100% समजून जायचं आमच्या माता माऊलीने काहीतरी डोकं लावलंय. लक्षात येत आहे ना? म्हणजे मी तुम्हाला बोलतोय अशातला भाग नाही, मी तुम्हाला एक शास्त्र सांगतो ऐका. हा, तुमच्याही घरात या गोष्टी घडू नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी बोलतोय. भांडण जर उफाळून येत असेल, एक तर स्त्रीमुळं भांडण उफाळून येतंय, नाहीतर मग पैशामुळं, प्रॉपर्टीमुळं भांडण उफाळून येतंय. मग ते महाभारतातलं भांडण घ्या, नाहीतर रामायणातलं घ्या, नाहीतर तुम्ही कुठल्या ग्रंथातलं भांडण घ्या, त्या भांडणाला सुरुवात झाली किती गोष्टीनं? बोला बोला ताई.
फक्त दोन गोष्टी ना, एक कनक आणि दुसरी कामिनी. बघा, रामायणातला जो वाद उफाळून आला गणेश महाराज, त्याला सुद्धा दोनच कारण आहेत. काय? एक तर पैसा, नाही तर मग स्त्री. रामायणातला वाद, जिथं जीव घेण्या वाद तुम्हाला म्हटलं ना, रामायणामध्ये स्त्रीमुळं वाद उफाळून आला. खरं सांगा, रावणाने जर त्या सीतेला घेऊन गेला नसता, तुम्ही ऐकताय ना, पेटलं असतं का? पेटलं असतं? नसतं ना पेटलं. घेऊन जायची गरज होती का त्याला? घेऊनच जायचीच गरज होती का? आता याचा शास्त्रीय भाग थोडा वेगळा आहे बाबा. रावणानं काय मनानं सीतेला घेऊन गेला नाही. रावणानं जे सीतेला घेऊन गेला की नाही रावण, तो मनानं गेला नाही. तुम्ही बोलताय ना सगळेजण, शेतकरी आहेत ना, शेतकरी म्हणल्यावर सगळ्याला अनुभव आहे. पेरणीच्या दिवसात एक पाखरू ओरडतं बघा, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? सगळ्या शेतकऱ्याला संदेश देतं ते काय? हा, पावश्या. काय काय? पावश्या. तो पावश्या सगळ्या शेतकऱ्याला संदेश देतो, पेरते व्हा. काय म्हणतं ते? पेरते व्हा. तसं एक तासभर जरा तुम्ही बोलते व्हा, हा, म्हणजे मलाही कळलं मी काय बोलतोय का नाही. वक्त्याचं आणि श्रोत्याचं हे नातं असं आहे, त्या दोघाच्या नातेसंबंध जर तुटला, कोणाचा? माझा आणि माझ्या सासरवाडीचा. कुणाचा? वक्त्याचा आणि श्रोत्याचा जर नातेसंबंध जर तुटला, तर वक्त्यानं कितीही तत्वज्ञान पाजळिलं तर त्या श्रोत्यावर काही फरक पडत नसतो. वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेवीन. हा, वक्ता त्या श्रोता जर असेल तर वक्त्याला किंमत आहे, नाहीतर वक्त्याला किंमत किती मोठा कीर्तनकार असला तर तुमच्याशिवाय. हा, म्हणून तर ज्ञानोबारायनं तुमच्याकरता एक ओवी खर्च केली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुभळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. श्रोता म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप असतं. हा, म्हणून तुमचं आणि माझं नातं अजिबात काय झालं नाही पाहिजे, तुटलं नाही पाहिजे. मग आता आपलं तुटलं नाही, मग सांगा बरं खरं कुठवर आलतं आपलं? आता एवढं ध्यानात ठेवत असतात का महाराज कुठं, आहे का नाही? हा, रावणानं जी सीता घेऊन गेला, मनाने नेलं की म्हणलं मी तुम्हाला? मनाने नाही नेली, तो शास्त्राचा भाग आहे. हा, आता रावणाने सीता कशी नेली हे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल मग नुसतं बोलून गेला, ते आम्हाला थोडं कळू दे ना, उकळलं पाहिजे आम्हाला, आहे का नाही? ऐका, रावण सीता घेऊन गेला, त्याचं कारण सांगतो कशी घेऊन गेला. ऐका, एकदा रावणाची आणि नारद महाराजांची भेट झाली. आता नारद म्हणजे तुम्हाला एवढी त्यांची व्याख्या देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत. नारद म्हणजे जिथं बरं चाललंय तिथं काडी टाकून काम ते नारदाकडे. जिथं ते काम त्यांनी काम केलं की रद्दच होत नाही, ते नारद, आहे का नाही? हा, याशे नारद. नारद महाराज, रावणाची भेट झाल्यावर रावण नारद महाराजांना म्हणला, श्री संताची माथा चरणावली. दर्शन घेतलं रावणानं. कुणाचं? नारद महाराजांचं. आणि दर्शन घेतल्यावर रावण नारद महाराजांना म्हणला, महाराज तुम्ही संत आहेत, देव स्वरूप आहात, तिन्ही ताळामध्ये तुम्ही भ्रमण करतायत, तुमच्या इतकं ज्ञान कुणाकडं नाही सध्या. म्हणले एक काम करा, म्हटले माझा उद्धार कशानं होईल कृपया करून तेवढं मला तुम्ही सांगा. नारद महाराज काय म्हणले माहिती का? मालक, तुमच्या एकट्याचा करायचा का कुळाचा? हे अशी खोडील बिलय असतात बघा काही माणसं अशी, आहे का नाही? हा, काय म्हणले ते? बारीक कशी बघा ना, अशी बारीक काय म्हणायचं त्याला, टोचवलं, आहे का नाही? एकट्याचा उद्धार करून घ्यायचा का कुळाचा करायचा? आता रावण बी त्यांच्या पुढचा गणेश बाबा. रावण काय म्हणला माहिती का? नारद महाराज, एकट्याचा करायचा असल्यावर काय करावं लागल आणि कुळाचा करायचा असल्यावर काय करावं लागल? नारद महाराजांनी उत्तर दिलं रामबुवा. नारद म्हणले, तुम्हाला जर एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता पंचवटीमध्ये जा, नाशिकला रामप्रभू आलेले, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे जा, त्यांची भेट घ्या, त्यांना शरण जा आणि तुमचा उद्धार करून घ्या. ते म्हणला, पण मला एकट्याचा लय स्वार्थ वाटायला हो. कोण म्हणतंय? तुम्ही ऐकता ना सगळेजण?
मला जरा असं बरोबरच वाटाना. मग म्हणले का नाही, म्हणले माझ्या कुळाचा बी झाला पाहिजे. मी जर एकट्याचा उद्धार केला तर लोक म्हणते लय, कळतंय ना तुम्हाला, स्वार्थी माणूस आहे. ते म्हणलं मला कुळाचा उद्धार करायचा. मग नारद महाराजांनी सांगितलं, म्हणले कुळाचा करायचा. म्हणले सोप आहे. म्हणले काय, सांगा बरं लवकर. म्हणले एक काम कर, जा म्हणले त्याची बायको घेऊन. ऐकताय ना तुम्ही सगळेजण, कोण म्हणतंय असं? हा, नारद महाराज. ही मनाने गप्पा ठोकीत नाही बरं. भावार्थ रामायणातली ओवी सांगतो तुम्हाला, ऐका. पंचवटी सन्मुख जाता, मीच पावलो सायुजता, सकळ कूळ उद्धारणार्था, मी सीता चोरोनी आणली. काय शब्द आहेत. माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून सीतेला बोला 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 चोरून आणलं. पण आता पुढचं ऐका बरं. सीतेला चोरून आणायला सोपं गेलं, पण त्याचा परिणाम बोला बोला बोला, त्याचा परिणाम असा झाला अंकोलीकरांनो, रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला आज सुद्धा असं कुणी म्हणतंय का आम्ही रावणाच्या कुळातले? बोला बोला बोला. आता जशी सगळे वंशज आहेत, तुकोबरायचे वंशज आहेत, नामदेव महाराजांचे वंशज आहेत. तुमच्या गावात आहे का एखादा रावणाचा वंशज? हा, वंश सुद्धा ठोला नाही वंश. हा, कशामुळं? कुठं कुठं कुठून सुरू झालं कळतंय ना तुम्हाला? कुठून वाद पेटला? बोला बोला बोला. स्त्रीपासून. हा, सीता मातेला जर घेऊन गेला नसता तर वाद एवढा विकोपाला गेला नसता. विठाला 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 विठाला